मस्त माशा उडवलीस बाई. मला वाटलं तर हे थंडीचे थंडे होऊन आले तर गरम करशील. थंडी पडत आहे पण तुला तर पूर्ण यायला गलगच करून टाकली. काय का एकाच फेरात. काच आणि हे रातभर पाहिजे तर असेच पाहिजे. दुसरा फोन लावा तुझे. भोंगळ ठेवू. कार्यक्रम असा कर की त्याच्या अंगावरचे भोंगळे निघले पाहिजे. असं समजली का? तिलमेला वाजवल्या थोडी होते. तिलमेला वाजवल्या होते. काय हो मंगेश शाहीर पाठांतर करून आलती का? ना पाठांतर करून आले ती. वा रे वा बाई, मीनं जे विचारलं होतं तुला तेच सांगायला पाहिजे होतं. मीनं काय विचारलं तुला? ज्या गण्यात गण त्या होत्या स्त्रिया 5 आणि कोणत्या पुस्तकात दाखवतो बरं? नाही 8 होती. नाही पण भिशीची होत्या ते पुस्तक. भिशीची पुस्तक हो. अरे वा, पोथीपुराण फुकत असेल. नाही पोथीपुराण असत असेल का व्यर्थ? तुला का बनवलीस पोथीपुराण? लोकांना सांगतीस आता येऊ. हो ना मी न बनवलं हे वाचा म्हणतीस. भिशीच्या कथाला मला गुरुले विचार, त्याच्यासोबत तमाशा का माझ्यासोबत तमाशा आहे? गुरुचा जे झटका सैन्य करत गुरुपर्यंत जाऊच नको. तू फक्त आम्हाला विचार. तू आमच्या सिनेस का इकडं? ते सुरमानं पाहिलं ना गोंदियामध्ये दिवाळी कशी जरी कोंबडी सारखी झोपून गेली तरी बिचारी तिनं आता पाहिलं नव्हतं ना. आता थांबली आता आता पाहिलं नव्हतं. तुला का पाहिजे का? तुला माहित नाही का तुझ्या मायासोबत का पहिला कार्यक्रम होता? हा नाही पहिला होय का? हा अजून तुझ्यासोबतच कार्यक्रम आहे. तुझ्यासोबत जेवढी या तेवढी. बयाळ बेलने मी तुला मागच सांगितलं होतो माझ्या कार्यक्रम असल्यावर हे गाणं पाहिजे नाही. मी एक गाणं घेतो म्हणलो का नाही, दुसरं गाणं तुझ्यासोबत राहीन का कधीच नाही म्हणणार. समजली का नाही? नवीन लोकांनी नवीन दिसलं पाहिजे. आकाश तेवढं म्हणा. हजीचं गाणं म्हणलं ते युट्यूबवर जाते. ते लोक युट्यूबवर पाहत नाही का? ते युट्यूबवर पाहिजे. तू एकटाही धांगं धुणं पाहिजे का? नाही एकच गोंधळ पाहिजे तुया. अरे वा, आपली तर आपली लोकांची टीव्ही पाहिली. 8 होत्या म्हणजे 8. मग आठही त्या स्त्रियाचं नाव काढून सांगलीस तर सांगली. तुझ्या बनवून राहिलीस का? निवृत्ती म्हणते 5वी. पुस्तक वाच पहिलं. जास्त टपाटपा करायचं ना माझ्यासमोर. मग तुला माहित आहे मंगेश शाहीचा आराटा कसा आहे तर. समजली का नाही? मी आता मशीन खाण काढायचं सोडतो. मी पहिलं चुकतो आता पण मी पुढे फटणच करतो तुला. नाही फरक तुला पूर्ण काहीच नाही केलं. तुला काय वाटते? ज्ञानाला झोडतील तेवढंच ज्ञान देऊन राहिली कशी. कितीक लोक होते तर पत्नी कितीक राहिल्याची ना ज्ञान दिलीस ना. वा वा, गदा खाना त्या संगमा असे तिथे तुम्ही करता. 5वी म्हणते निवृत्ती. निवृत्ती आणि प्रवृत्ती ह्या मनाच्या 2 बायका आहेत. हस्तिनेत अभ्यासात सांगतील. खोटं जर बोलत असेल तुम्हाला येऊन सांगा, हे शाहीर तू तर प्रबोधन भरतच करून राहिला. शाहिरी घराणं गाव आहे. मनाच्या 2 बायका निवृत्ती आणि प्रवृत्ती नाही का? सांगा मला. क्या बात आहे. आणि ते आणलं पुराण्या काळातील निवृत्ती म्हणते. एका लातीनं तोटा करी. मला खोटं खातं जमत नाही जयाबाई. मला खोटं जमत नाही.
दुसरं कोणतंही सांगितलं असतील तर जाऊ म्हणलं होतं हिच्या पुस्तकामध्ये वेगळं असं पण निवृत्ती म्हटली तर महापुरात माझं स्वतः फोटो नाही जमत आपल्याला हे लोक हे एवढे लोक बसले पागल करायला आली काय काही ना काही सांगायचं ये हकीकत है कोई बाप नहीं आमचे पहिले शेर मला ते शिक पहिला आलाप माराचा शिक कोणता कोण निळ्या निशांचा दूध आणबरी माझ्या नाही कोणता होय तो कोकळ्या होईल म्हणजे त्याला सुरत गाणं म्हणता येते का त्या कोकळ्याने आणबरी का माझ्याकडं कोणता कोकल्याला फोकले होय का पहिल्याच फेरामध्ये मला गरम करू नको साहित्य घेशील का नाही तर मग तुला रातभर बरोबर जाईल नाही तर मी कोणत्या थकवाला हुशार असाव तू पाहिलीस का तुला माहीतच आहे तरी तुझ्याशी मजा येते म्हणते पान म्हणजे कार्यक्रम करायला तुमच्याशी मजा येते म्हणते तुमच्याशी ना मग हे असं काय कदा ठेवतो ये हकीकत है कोई ख्वाब नहीं ये हकीकत है कोई ख्वाब नहीं रुतबा दिखाते चाहिए मगर वो रुबाब नहीं हे लोक एवढे ह्या पहिल्यामध्ये नाही पाहिजे ना भंडारा ते नाही पाहिजे ना तुबारा नाही पाहिजे असे या लोकांनी म्हणला पाहिजे ये हकीकत है कोई ख्वाब नहीं अरे रुतबा दिखाते हो मगर वो रुबाब नहीं अरे कुछ भी कहो शायद जया जी ये निवृत्ति मेरे सवाल का जवाब क्या बात है तुम्ही शेर म्हणतात आणि का पाहिल्या म्हणून राहील नाही पाहिल्या म्हणून राहिलो तू का तुझ्या समजून राहिलीस का गाणं म्हणते एकच कॅसेट नाही एकच कॅसेट का एकच एक मला सांगा एक वर्ष बैल घेतला कोणी वाईट पण दुसऱ्या दिवशी त्याच्या फरक दिसला घेतला ना कोणत्या कामात आहे तसं ठेवायचं समजले का नाही तुमची मुले सांगून आली ज्ञानाला थोड देईल एका जरा नाही तुला काहीच नाही केलं समजले का नाही माझे गुरु मला काय म्हणायचं आहे समजले का दुश्मन चाहे कितना भी छोटा हो अरे उसे कभी कमजोर मत समजना माझ्या गुरुवर्य मला नेहमी सांगत असतात बापू मंगेश अरे दुश्मन चाहे कितना भी छोटा हो मगर कमजोर मत समझना अरे अपनी औकात देखे बगैर किसी से मत उलझना पहिले तो आपली औकात पाय ना मग दुसऱ्याची उलाच समजला का तू एक बोट दुसऱ्या करता आपली चार बोट तू बदमाश असणार आहे हे माझ्या गुरुची शिकवण आहे आणि माझ्या गुरुचं नाव घेतेच यंगा भुकणे यंगा भुकणीचे भुकणे फुकू फुकू पुरं हवा जाईल तरी फुक नाही लागत असेच गाणी राहायचं नाही असेच गाणी राहायचं अर्ध्या तासाचा वेळ घेतला आणि एका गाण्यात सत्यानाच केली अर्ध्या तास अरे दोन कव्याचं दुसरं गाणं म्हणती शाबास समजली कराय अवध्या म्हणजे थांब ना तू तक नको हे गरम केव्हा होती समजली का म्हणून माझं गाणं काय म्हणते गाणं कोणतं म्हणलं कसं म्हणलं ते गाणं कसं आमचे एक गाणं त्याला सिलेक्ट करायला 2-3 वर्ष लागतं एक गाणं समजलं का त्या गाण्याची सत्यानाची करू नको कोण राजा राणीच्या जोडीला आणि पाठीमधील बरोबर आहे का बरोबर
तुम्ही हो म्हणत आम्हाला मजा येईल ना तर आम्हाला झोपा लागत. राजा राणीच्या जोडीला पाच मजले मारीला. ए जया काय सांगू बरं. अरे आहे कोणाचं योगदान. ए जयाबाई अरे अगं आहे कोणाचं योगदान. लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान. लाल दिव्याच्या गाडीला. असं आहे. मी काय म्हणतो मी तुला कमजोर समजत नाही नाही पण कमीत कमी गाण्याची लय नको सोडू. लय सोडली ना मला मोठी खंत वाटते. मी तुला सांगतो गाण्याची लय सोडली मला मोठा खंत. माझं गाणं आहे काय म्हणते. नाचेंगे गाएंगे खुशियां मनाएंगे और एक दिन का संदेश लाएंगे. दलितों प्यारे भीम की आज आए जयंती. दलितों प्यारे भीम की आज आए जयंती. बसलेले उठून जातील. बसलेले उठून जातील शाहीर गाणी म्हणून ना. माझ्या पोटातला जेव्हा गाणं म्हणतो का नाही पुऱ्या आपिड्या खालवर खालवर होत. समजली का. मस्त खाता भात रे मस्त मोठा ताटभर आणि करता नाही करता. अरे हा दलित प्यारे भीम की आज आए जयंती. दलित प्यारे भीम की आज आए जयंती. कटून फूलों में कभी मीठे मकरंद नहीं मिलते. क्या बात है. कटे फूलों में कभी मीठे मकरंद नहीं मिलते. अरे नालायक लोग सदा दुनिया के नजरों में चलते. उसे ठोकर मारतो मेरे जूते भी पसंद नहीं करते. तुम्हाला नाही म्हणत. मी सांगत आहो काय सांगत आहो. एखादी दगड समोर आणि त्या दगडाला जर आपण जुत्या भरली लात मारली त्या दगडाला त्याला लागेल ना आपल्या पायाला लागेल. याचं भान ठेवून काम करा नाही का. आणि म्हणून मी काय म्हणतो गाणं पाय सामना हातांच्या कसा पाहिजे सामना कसा पाहिजे. मी तुला येतच्या तीच बनवतो ना चिठुरे. मी तुझ्यासाठी मसाला येतच्या ती जाग्यावरच गुरुजवळ जातच ना मी. गुरुजवळ केव्हा गरज पडते जेव्हा काही मग एखादी अडचणीतलं काम आलं तेव्हा गुरुचे पुस्तक उघडायचे. नाही तर मग हातच नाही लावत लाजते बरं. सामना हातांच्या आणि आज इथे होऊ दे गमतीला रंगबाई खमसून येऊ दे आणि जाऊ दे जाऊ दे. म्हणू तर द्या जाऊ द्या का जाऊ द्या. अरे पूर्ण ऐकायचं जाऊन सांगितलं नाही. सांगा आणि जाऊ दे ग फेर काय जाऊ
का ठेवलं तर का असं हं? एका बुक्कीमध्ये कांदा नाही फुटवतो तो काय जमवतो नाही नाही काय शाहीर तो शाहीरच कायचा तो गावाच्या बाई एका बुक्कीत कांदा नाही फुटवतो गावाच्या बाई तो शाहीर समजते का नाही आणि चालू देत हळू हळू मी म्हणतो ना तुमची जाग होऊन बाई नारळाचं पोतं का नाही? जाऊ दे फेर नाही का हो काही मग का मी बाईले का जाऊ दे म्हणणार आहो नाही नाही मग आणि जाऊ दे ग फेर काय जाऊ दे ग फेर काय जाऊ दे अपना झुकने नहीं दूंगा मेरे तरफ ध्यान रखो फिर बाद में फूको ये आगे कसम शाही की सर अपना झुकने नहीं दूंगा रंगत ये महफिल अकेले को रुकने रंगत ये महफिल अकेले को रुकने नहीं दूंगा और मेरे निशाने पर हो मैं अपना निशाना चुकने नहीं दूंगा आता मी पुढे काय म्हणतो शेवट ते मग होईल तुमचे प्रश्न पहिलं गाणं ऐका प्रश्न तू उत्तर मधात टाकायचेच नाही गाणं संपल्यावर प्रश्न उत्तर टाकायचे समजलं का काय म्हणतो नवकळ्यावी ना ढोलके आणि बोले नावर मचाला आणि सात तुरा कंगे मर्म मर्म म्हणत लक्षात ठेवायचं आणि सात तुरा कंगे वर्म आणि तुणतुण्याचे परताळा मग काय म्हणते पचवाली मंजिरा आपला ताळ पाचकाली मंजिरा आणि नावे सांगा त्या ताळाचे 5 ताल कोणते ते तुम्हाला नाव सांगायचे शायरी कशी
आता काय एकच एक 17 वेळा एकच एक पाचतानी मंदिर त्याचं नाव सांगायचं आणि विद्युत गाला येऊ दे हेरताईत जाऊ दे समजलं का? आणि सात सुरासमेत तुंतुण्या त्या तुंतुण्याचे सात तुंतुणामध्ये चोंट आणि मंजिऱ्याचे 5-7 हे तुम्हाला सांगायचं आहे. ऐका मी पुढे काय म्हणतो. लक्ष ठेवा. नीरज उसंतीच्या आणि पसंतीच्या नीरज उसंतीच्या पसंतीच्या कौलाने डोले आणि रसिकाची बुद्धिमत्ता शाहिराची खेट बोले. आणि मग काय म्हणते, मला पंथाची आणि प्रविष्ट कर्तुल्य काय म्हणते, मला पंथाची प्रविष्ट कर्तुल्य आणि सर्वस्व गंगाला जाऊ दे आणि फिरता जाऊ दे जाऊ दे जाऊ दे फिरता जाऊ दे. जाऊ दे फेर ताईत जाऊ दे जाऊ दे जाऊ दे फेर ताईत जाऊ दे. काय म्हणतो, सवालों से जिंदगी अगर कैद हो जाए
जयाबाई शहरातले वर्म कळाले पाहिजे. हा ना ते म्हणणं म्हणजे म्हणणं आणि भुकणं म्हणजे भुकणं ते नाही पाहिजे. हा सवालों से जिंदगी अगर कैद हो जाए तो जवाब की औकात होके वो जमानत कही जाए. खुद को तो सबंध कोई मर्दांगी नहीं होती वो खोल ले मार के दुश्मन की जी मर गए. क्या बात है, समजलं का नाही? दुश्मन जितेची मेला पाहिजे असं शैली मेला. हा ना तर हे पकडल्यानं फुकटचं पकडल्यानं जमणार नाही. पुढे काय म्हणतो? प्रश्न कोणता होता? तो प्रश्न नाही, गाण्यातून प्रश्न विचारला होता. हा ते काय म्हणते, हत्ती बैल सिंह घोडा, बैल सिंह घोडा आणि का चक्र तिरंग्यावर असं कधी म्हणलं ना नाही का? हे मी तुला सांगतो ना, बैल सिंह आणि घोडा आणि चक्र का चक्र तिरंग्यावर शनिवार हाफ डे आणि रविवारी सुट्टी असं नाही ना? हा मॅडम, हे लहानच्या पोट्याला माहित आहे, लहानचं पोरगा ते पाठीमध्ये जात असेल का नाही? हे चक्र तिरंग्यावर काय आहे, बैल काय आहे, हत्ती आपला सिंह काय आहे आणि ते घोडा काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्याचा घोडा होता. समजलं का? आणि अशोक सम्राट अशोकाचं अशोक चक्र होतं, काय की त्याला शांतीचा मार्ग दाखवला. समजलं? हा ते राजा होते, राजा होते. आणि तुमचं अजून काय, अजून काय, बैल, बैल हे शेतकऱ्याचं प्रतीक आहे. समजलं? त्या शेतकऱ्यापासून आपल्याला अन्नधान्य सगळं मिळते, म्हणून शेतकऱ्याचे प्रतीक त्या नोटावर दिलं आहे. समजली का? हे तुझ्या गाण्याचे उत्तर. आणि तू शनिवार आणि रविवार म्हणजे शनिवार आणि रविवार, शनिवार आणि रविवार थांबून जा, थांबून जा. अजून म्हणा मग आपली आपली सांगून द्या मग गोची शेंड्या होय तर शेंड्यावर नाही तर खाता नाही का म्हणा म्हणलं ना. काय म्हणते, भारत गुलाम होता तेव्हा 10 जून 1890 प्रथम सुट्टी स्वीकारण्यात गेली. भारत गुलाम तेव्हा कोणाच्या हातामध्ये होता? इंग्रजांच्या, पोर्तुगीजांच्या. समजलं? 1890 प्रथम सुट्टी स्वीकारण्यात गेली. नारायण मेधाजी लोखंडे यांनी इंग्रजांना अपील केली. इंग्रजांना यांनी अपील केली की आम्हाला 24 घंटेची ड्युटी होती ना, पूर्ण दिवस कामाला जावं लागत होतं. पण हे त्यांनी अपील केली, 8 घंट्याची ड्युटी आली. 8 घंट्याची ड्युटी आली आणि 24 घंट्यावर 8 घंटे झाली. आणि शनिवारी हाफ डे आणि रविवारी मटन चिकन खाण्यासाठी सुट्टी. कारण की हप्त्यातून एक दिवस माणसाला आराम पाहिजे. 7 वर्षाची लढाई या गोष्टीसाठी केली. मॅडम तुम्ही, मी तुम्हाला सांगतो, मी आताही सांगत आहो, माझ्यासोबत होलरबाजी करायची हे आम्ही युट्यूबवरचे नाही. आमच्या जवळ पुढे बॅगच भरून आहे. पाहून घे. आणि तू माझ्या घरी ये, माझ्या घरी आधी तुला दिसलं होतं तर माहित नाही. पूर्ण भरून आहे जरा वरतच ठेवले पुस्तका समज छल्ले मारून.
त्या गुगलवरचं कोठी जेवते त्या मोबाईलवर खरं फोटो ते कोणी जमते म्हणून हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर समजली का? आणि आज मी शेवटच्या काळात काय म्हणतो घुंगराचे नाणे विभक्त होते समजली का? आणि काय म्हणते प्रथम ताल नर्तकाचे नर्तक म्हणजे डान्सर आपण आपल्या भाषेमध्ये डान्सर म्हणतो आणि पुस्तकीय भाषेमध्ये त्याला नर्तक म्हणतात समजलं का नाही? काय म्हणते प्रथम ताल या नर्तकाचे किती घुंगराची संख्या डान्सरच्या एका पायाला घुंगर किती असायला पाहिजे? ते 2 किलो ना 5 किलो लावत असतील त्याला काही मतलब नाहीये त्याला काही हेतू नाहीये ते आता सांगतो या लोकांनी डान्सरच्या एका पायाला घुंगर किती तर 2 पायाचे घुंगर मिळून किती माझा प्रश्नच आहे तुला आता तू रात्र किती कोणतं एवढीशी असं किती कोण मोठी होत पाहिजे तुझ्या गावात मग काय म्हणते शाहीर मंग्याचे लिहितो गादी स्वतः मी स्वतः लिहिलेलं की समजलं का? माझ्या गुरु नंतर मी पहिलं सांगितलं ना जेव्हा आपल्याला ताकद लागली तेव्हा गुरुने छेडायचं समजलं का? लिहितो मंग्याचे अरे शाहीर मंग्याचे आनंदी हितो आणि उदाहरण करणाला येऊ दे फेरता जाऊ दे फेरता मला असा घापूरला पाहिजे दुसऱ्या फेरा मी तुला मागच्या कार्यक्रमात सांगतो एवढ्या कार्यक्रम मी शायरी जेव्हा करतो का नाही माझं रक्त खालवर होते शायरी भगवंतानं शायरीची कला दिली तर शायरी कशी व्हायला पाहिजे काजी भगवंतानं जे बुद्धी दिली माणसाच्या बुद्धीचा विकास झाला पाहिजे का नाही तसाच ठेवायचा टाकून आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्या पाहायचं वाकून जमत
मारतो मी तुला शिकवून थांब